गाईज गुड आफ्टरनून. मी आता निघाले गावी. माझ्या मावशीच्या मुलीचं लग्न आहे. मी आणि मम्मी चालले सोबत. सो आता आम्ही निघतोय. मी घेऊन चालले KTM आणि KTMवरती मम्मीला घेऊन चालले. फर्स्ट टाईम मम्मी KTMवरती येणार आहे. सो तुम्ही बघू शकता मम्मीसोबत माझा व्हिडिओ. माझी गाडी तिला मम्मीसाठी मी ॲक्सेसरीज लावले आहेत, बॅकरेस्ट आणि टॉप रॅक, कारण की तिला याच्यावरती पाठीमागं पार्ट नको ह्या वेळेसाठी आणि पुढे नको यासाठी सपोर्ट केलं लावलं. रेडी झालं आहे. ही माझी मम्मी आहे. तिला ते हेल्मेट ती घालत नव्हती, पण तिला मी हेल्मेट कंपल्सरी घालायला लावते. आता तिला हेल्मेट घालायला लावलं. सो गाई स्टार्ट करते. मम्मी मागे बसले. सो लेट्स गो. गणपती अप्पा मोर ऐकू यायचा मध्ये बस. हा काही विसरलीच नाही ना तिकडे. हां. सो माझ्या मम्मीला मी फर्स्ट टाईम KTMवरून घेऊन चालले, ते पण मी गावी चालले एवढ्या लांबीच्या प्रवासाला. सो आरामात जाणार, आरामात येणार, नो ओव्हर स्पीड करणार, शांततेने आरामात जाणार. बिकॉज मम्मी आहे सोबत माझ्या. एकटी असेल तर मला काही वाटत नाही, पण मम्मीची पहिली केअर हवं आहे सगळ्यात. सो मी स्टार्ट केले हे बाईक राईड. मम्मीलाही दाखवेल थोड्या वेळात. जेव्हा माझं थोडं कुठेतरी स्टॉप असेल, कुठेतरी मी एकदा स्टॉप घेईल, सो तेव्हा तुम्हाला दाखवेल मम्मीला. जेव्हा मी माउंट करेल कॅमेरा ना पुढे माउंट करेल हँडलला, तेव्हा मम्मीला दाखवेल मम्मी कशी बसली. तिच्यासाठी मी बॅक रेस्ट वगैरे सगळं लावलं आहे. सो तिच्यासाठी एवढं सगळं करते. सो आता गावी चालले लग्नाला, आरामात जाणार, आरामात येणार. सो तिला कसं वाटते बघूया. थोडा ब्रेक रेस्टेड आहे, मला विचारूया कसं वाटते तिला काय. सो ट्रॅफिक बघू शकता. मी आता चेंबूरलाच आहे आणि एवढी सारी खूप ट्रॅफिक आहे. कंटाळा येतो यार ट्रॅफिकमध्ये. एक तर पायांचा प्रॉब्लेम, पाय नाही टच काय नाही, आणि एवढं परत सिग्नल लागेल आता मी जाईपर्यंत. आणि एवढं सगळं मम्मी आहे सोबत, एवढं वजन आहे, सो लोड येतो ना, त्यामुळे ठीक आहे. नाही दुपारचा टाईम आहे, एवढी ट्रॅफिक आहे. संध्याकाळी तर किती असेल. बघू शकता तुम्ही ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक. सिग्नल केव्हा सुटेल आता यार. ह्या चेंबूर जोपर्यंत पनवेल नाही, वाशीपर्यंत बाहेर नाही पडत तोपर्यंत हे असंच घे. तिकडे जा, तिकडे जा, तिकडे जा, तिकडे जा, असंच होणार आहे. सिग्नल चालू आहे. सोडा रे बाबांनो, सोडा. काय बोलतेस? अरे तरी पण किती, अरे ऊन पण आहे तेवढं, गरमीने जास्त हे होईल यार. अरे बापरे एवढी ट्रॅफिक. कंटाळा येतो खरं या चेंबूरला. मुंबई म्हटल्यावरतीच ट्रॅफिक असतो हे सगळं, म्हणून बाईक कामावरती घेऊन जात नाही. हां नाहीतर काय. बघू आता कसं काय येतील. बाई किती अजून टाईम लागणार आहे. ट्रॅफिक लागलं कारण की सुट्टी चालू झाली आहे, त्यामुळे शाळेत एवढी ट्रॅफिक आहे. आता बघूया आपला गोवा हायवेला किती ट्रॅफिक आहे, काय आहे कसं. बिकॉज कंटाळा आला मला पनवेलपर्यंत पोहोचेपर्यंत एवढं ट्रॅफिक म्हणून. सो आता बघूया इकडे काय ट्रॅफिकचा सीन आहे. आणि आमच्या गावी मीन्स म्हणजे माणगावलाही खूप ट्रॅफिक असते. येत्या वेळी एकदा 4 वाजून गेले का फुल 2 तास तर त्यातच जातात घरी, म्हणजे आपला माणगाव सोडीपर्यंत.
माझी गाडी अटकली होती, काय माहीत नाही त्या दगड होती का काय होती, पण गाडी अटकून होती. सो काढली. भीती मम्मी आहे म्हणून मला वाटते, बाकी काय नाही. मम्मी नसती तर मला भीती नसती एवढी. लास्ट टाइम सारखं सीन. यार तर हाईट कम आहे. वन 121, 151, 141, सॉरी 111, 100. भाई केवढा मोठा सिग्नल आहे. मागे आता जायला काही नाही, खड्डा आहे. सो मागे नाही जात मी, इथेच उभी राहते. होऊ शकता ते बाबा बघा. अरे खूप गरमी आहे, त्याच्यामुळे मी आज जॅकेट पण नाही घातलं. मी विदाऊट जॅकेटची गाडी चालवते. सो गरमीमुळे फक्त हँडग्लोव्ज घातलेत, हेल्मेट घातले आणि शूज घातलेत. बाकी काहीच नाही, ना नी पॅड, ना जॅकेट, ना काही. फक्त मम्मीलाही मी फक्त हेल्मेट दिले. होऊ शकता. आम्ही गोवा हायवे पकडले, म्हणजे गोवा हायवेवरती आलो आहे आता. सो बघा इकडे का बापरे, एवढं म्हणजे गरमी किती आहे इकडे, खूप गरमी आहे. आत्ताच गरमी एवढी चालू झाली आहे, म्हणजे एप्रिल मेचा महिना काय होईल अवस्था विचार करा तुम्ही. आणि ते पण बाईकवर एवढ्या गरम होणार खूपच. परत मला मे महिन्यात गावी यायचं आणि माझी खूप इच्छा होती, म्हणजे मी बाईक घेऊन गावाला यावं. तर मला बाईक घेऊन गावाला यायला म्हणजे पॉसिबलच होत नव्हतं. म्हणजे खूप वेळेला जाऊ आणि जायलाच नाही जमं. सो मी आता फायनली कुठं आज दिवस म्हणजे जमले आणि गावी घेऊन आले बाईक. म्हणजे चालले गावी घेऊन. सुट्ट्या म्हणजे मामाला वगैरे पण बाईक बघायची आहे. तो कधीपासून बोलता बाईक घेऊन ये. मी म्हटलं येईल घेऊन. तसं आता मी घेऊन चालले आहे. आणि मला ह्या रोडवरती बाईक चालवायची होती की कशी गाडी वगैरे, कारण मी खूप वेळेला अंटाकवरती झाले आहे ना बाईक नव्हती आणली होती. सो आज आणली. आज माझ्या विनला शेवटी माझ्या गावी घेऊन चालले. फक्त माझं गाव बघायला, कोकण. आणि उद्या लग्नही आहे. सो लग्न करून आम्ही रिटर्न मुंबईला निघणार आहोत, कारण मंडेला जॉब आहे. कारण 3 दिवस सुट्ट्या झाल्या, फ्रायडे सॅटर्डे संडे असे पकडून 3 दिवस सुट्ट्या होत्या. सो आज सेकंड डे आहे सुट्टीचं आणि उद्या संडे रिटर्न. बघू शकता. पण आता खूप म्हणजे पहिलं मी मागे आले होते तेव्हा रोड खूप खराब होते. आता रोड कुठे बनलेत चांगले. आता बघूया पुढच्या रोडची अवस्था काय आहे. बिकॉज कोलाड हा असा आहे ना, कोलाड आणि पेन टाकलं की खूप रस्ते खराब, याने की एवढे खड्डे आहेत ना, खूप खड्डे आहेत. सो आता बघूया रस्ता कसं चाललं आहे. म्हणजे फुल खड्डे आहे की प्लेन रस्ता बनले. एवढं तर प्लेन आहेत. आता पुढे बघूया. कारण मी मागे आली होती तेव्हा मला 4 व्हीलरमध्ये रात्रीची आलेली. सो तेव्हा मला एवढं काय, आणि तेव्हा मी झोपली होती मागे, मला एवढं काय जाणवलं नाही की खड्डे आहेत की नाही. आता असं बाईकने दिसतं ना, व्ह्यू समजतो काय आहे खड्ड्यांचं काय आहे. बघूया आता कसं काय ते. आणि माझ्या मम्मीलाही छान वाटते. तिला मागेपासून पण एवढंच मला त्रास होते की ती मागे कसं तिची बॅक पेन होत नाही आहे ना, की होते. बिकॉज बॅक रेस्ट लावलं आहे आणि बॅगही ठेवले तिला सपोर्टसाठी. पण बघूया आता सपोर्ट होतं आहे की नाही तिला. म्हणजे जेव्हा आम्ही कुठेतरी काहीतरी नाश्ता करायला आम्ही थांबू तेव्हाच मला समजेल की तिला काय त्रास होते की नाही. विचारलं मी म्हणजे हेल्मेटमधून की त्रास होते. नाही मला नाही होत त्रास, पण तिला भीती वाटते कारण बाईकवरती बसायचं म्हटलं. आणि ते पण ती ड्रेस जीन्स वगैरे नाही घालत, ती साडीवरतीच ट्रॅव्हल करते सगळीकडे. माझ्या अंतावरतीही तिने साडीवरती, आणि आता बाईकवरही ती साडीवरतीच बसली आहे. आणि ती कधीच ती ड्रेस घालत नाही आहे, कधी ती मागशी घालत नाही. सो तिला साडीवरती मलाच अनकम्फर्टेबल होतं. मी कसं जाणार आहे या साडीवरती, आणि सो ती साडीवर बसले. सो मला शॉकिंग वाटतं. मी तुम्हाला लवकर तिचं हे दाखवेलच की कशी बसली ती वगैरे त्याचे. आणि एक आहे व्ह्यू, संध्याकाळचा व्ह्यू काय समजत नाही.
संध्याकाळचं एकदम थोडं काळोख होणार पोहोचेपर्यंत, मला 8 वाजणार गावी पोहोचेपर्यंत, बिकॉज 4 तास तरी आम्हाला ट्रॅव्हल लागतोच. आणि मी ही गाडी स्लो चालवते, 70 अप नाही आहे करत, कारण बिकॉज माझी मम्मी आहे. मम्मी नसते तर मी 100 क्रॉस करते, पण मम्मी आहे. सो कधी आपण ब्रेक दाबतो, कसंही काही पुढे काही प्रॉब्लेम आलं तर आपण पटापट आपल्या म्हणजे आपल्या बॉडीच्या हिशोबाने आपण हे करतो. सो ती आहे, त्यामुळे मला गाडी स्लो चालवावी लागते, म्हणजे थोडं लिमिटमध्ये नाही आवडत आहे पटपट पटपट पटपट. असे 2 साईडनी गाड्या येत आहेत. सो गाडीची स्पीड करणं मॅडम जरा स्लोच ठेवावी, थोडं जास्त नका स्पीड घेऊया. बघा इकडे लिहिले पण आहे पोल्युशन ॲक्सिडेंट प्रोन झोन करून, कारण दोन्ही साईडनी गाड्या येतात त्यामुळे. बघा असं ऑफरोड आहे, असं ऑफरोडिंग करावे लागते. जे ॲक्टिव्ह आहे तर कुलकुला होते बघ, गावी जाई बजरी गेली वरनं. हे असं आहे, हे नागोठणे. मी बोलू ना तुम्हाला, रस्ता खराब आहे खूप. हे अशा रस्त्यातून गाडी टाकावी लागते बघा, काय सीन आहे. अजून तुम्हाला अजून तर 2 तास आहे तिकडून, मला 2-2.5 तास लागतील. स्लो स्पीडनी 2.5 तास लागतील आणि नॉर्मल स्पीडनी पण. गाईज आम्ही आता इंदापूर सोडलं आहे, मी आता माणगावला पोहोचेल. काहीतरी 10 मिनिटाचा रस्ता असेल इथून. सो आम्ही आता माणगावला पोचणार, माझ्या घरी जाणार, म्हणजे आमच्या घरी जाणार. आणि मग तिकडून आम्ही फ्रेश वगैरे होणार. मग मी माझ्या नेटिव्ह प्लेसवरती जाणार, तिथेही लग्न आहे गावामध्ये. सो तिकडे भेट वगैरे देणार, घरी जाणार वगैरे, काका काकींना बघणार वगैरे. आणि त्याच्यानंतरला आम्ही त्या मावशीकडे जाणार रात्री तिथे, आणि उद्या लग्न लावून आम्ही मुंबईला रिटर्न येणार आहोत. सो राईट मारून माझ्या घरी जाणार. हे असं माझं घर इकडून आहे 2 मिनिटावर. इकडे सगळे बघत बसतात, मुलगी गाडी चालवतात. म्हणजे मुंबईला काय नाही एवढं, फक्त सिग्नलला बघत बसतात इकडे. तर असं माहिती नाही पडणार. शक्य माझं हेल्मेट आहे डोक्यात. ही वाली बिल्डिंग आहे. सो इथून पुढून आपल्याला लेफ्ट टाकावं लागणार. ही आहे आमची बिल्डिंग. सो असं मी माझ्या घरचे एंट्री करते गेट. गाडी कुठे लावूया, ते बॅग तिकडे काढूया ना. असं घर ही बघा, मानसी, संदेश, जेव्हा